जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। विधानसभा निवडणुकीत निगोज आळकुटी जिल्हा परिषद गटात चांगलेच मताधिक्य मिळाल्याने आमदार होण्याची संधी मिळाली। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्लीतील राजकीय दबदबा वाढण्यासाठी सर्वाधिक संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे सभासद व्हा असं आवाहन आमदार काशीनाथ दाते यांनी केलंय। प्रत्येकाने सकारात्मक विचार बाळगल्यास नक्कीच यश प्राप्त होते। धर्म टिकून राहिला तरच सर्वांचे तारण करेल असं प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी केलं। यावेळी तळपणाऱ्या उन्हात दासनवमी निमित्त भाविकांच्या अलोट गर्दीत श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषात खातगावच्या समर्थ मठातील दासनवमी महोत्सव तपपूर्ती सोहळा उत्साहात झाला। पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे शासकीय गट नंबर 585 मध्ये ब्रिटिश कालीन पाझर तलावाशेजारी जवळपास 31 लोकांनी 125 एकरावर अतिक्रमण केलंय। सोमवारी प्रशासनाच्या वतीने हे अतिक्रमण काढण्यात आलंय। प्रभारी गटविकास अधिकारी दयानंद पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। 7 मोठ्या विहिरी व 5 बोरवेल जेसीबीच्या साह्याने बुजविण्यात आले। पुढील 1 महिन्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे शेतकऱ्यांनी काढून घ्यावी, अन्यथा ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। राहता तालुक्यातील प्रभारा नगर येथे सराईत गुन्हेगार MPDA कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आला। त्याला ताब्यात घेऊन नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली। अमर बाळू भोसले असे त्याचं नाव आहे। लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर भोसले याने संगमनेर शहर, कोपरगाव शहर व लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात त्यांच्या साथीदारांसह हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे, जबर दुखापत करून चोरी करणे, बलात्कार करणे, विनयभंग करणे असे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं। या निषेधार्थ नरेंद्र महाराज भक्त संप्रदाय व स्वरूप संप्रदाय दक्षिण नगर यांच्या वतीने बुरडगाव रोड ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायी जोरदार घोषणाबाजी केली। हातात पोस्टर आणि फलक घेत शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील जाणाऱ्या श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या पैठण येथील शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी महामार्गाचे गेल्या 6 वर्षापासून काम रखडले होते। शेवगाव पाथर्डी आमदार मोनिका राजळे, प्रांत अधिकारी प्रसाद मते, शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752E या रस्त्यालगत असणाऱ्या मुगी, हातगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द या 5 गावातील येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भूसंपादना संदर्भातील अडीअडचणी समजून घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं असून शेतकऱ्यांनी देखील राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता
योगेश नलावडे यांनी केलं। यावेळी PVR कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रह्मय्या नायडू, जनसंपर्क अधिकारी सुधीर वारे, भूसंपादन विभागाचे नंदकिशोर शेळके उपस्थित होते। आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये इथं पाथर्डी भागामध्ये 10 तारखेला आमदार मॅडमची व्हिजिट झाली। त्याच्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न होते भूमी अभिलेख किंवा भूसंपादनाच्या संबंधी। तर प्रांत साहेबांनी लेटर आलेलं आहे की जे आपले अडचणी असतील लोकांच्या त्या लवकरच सॉल्व्ह करायचं। त्या अनुषंगाने आज जॉईंट व्हिजिट पण होती मुंगीमध्ये। TLR ऑफिसवाले आहेत, यांच्यासोबत पुढचे 10 दिवस प्रत्येक गावामध्ये 2-2 दिवस असं व्हिजिट देऊन आपण लवकरच काम पूर्ण करणार आहेत। आणि जर लोकांनी आपल्याला सहकार्य केलं तर लवकरात लवकर काम पूर्ण होऊन जाईल। राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रशासकीय विभागासाठी 100 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला आहे। या अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने गृहनिर्माण योजनासाठी महाआवास अभियान राबविण्यात आले। त्या निमित्ताने तालुक्यातील 4023 लाभार्थ्यांपैकी 3623 लाभार्थ्यांना पहिला हप्ता थेट संबंधित खात्यांवर वर्ग करण्यात आला। काही प्रतिनिधिक लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल मंजुरीचे पत्र आमदार काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी दयानंद पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचे मान्यवर उपस्थित होते। स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानांतर्गत रविवारी संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली शाखा जामखेडच्या वतीने सकाळी 8 ते 1 या वेळेस शहरातील विचारणा नदीकाठ व तपनेश्वर महादेव मंदिर येथे परिसराची स्वच्छता करण्यात आली। परिसरातील नागरिकांना दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। भीतीपोटी शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे। वाळकीतील कारखाना परिसरामध्ये शेतकऱ्यांना प्रथमच बिबट्याने दर्शन दिले होते। दिनांक 18 रोजी प्रथमच समोर बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली होती। त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून गावालगत गावठाण परिसर, आंबेराई वाडी, गोरे वस्ती या परिसरामध्ये बिबट्या दिसून आला। जिल्ह्याची खबरबातमध्ये तेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।